शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात अफूची शेती केल्याची घटना समोर आली आहे। 39 किलो अफू लावल्याने एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी छापा टाकत ही झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बंदी घातलेल्या अफूच्या झाडाची बोधेगाव शिवारात इसम नामे गणेश नवनाथ घोरतळे यांनी त्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांना मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह जाऊन छापा टाकला असता गणेश नवनाथ घोरतळे याचे मालकीची गट नंबर 451 मध्ये अंदाजे 4 गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे मिळून आल्याने सदर मुद्देमालाचा जागीच पंचनामा करून त्यामध्ये अफूची 953 लहान मोठी झाडे त्यास बोंडे असलेली वजन 39.685 किलो असून त्याची किंमत अंदाजे 11,43,600 असा मुद्देमाल मिळून आला आहे। गणेश नवनाथ घोरतळे वर्ष 22 राहणार मारुती वस्ती बोधेगाव तालुका शेवगाव यांचे विरुद्ध NDPS अधिनियम 1985 चे कलम 8B 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पुसारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल शमा गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ, पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका निजवे तसेच सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे हे करत आहेत। ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव।